मध्ये 6 गावांचा लवकरच समावेश करणार असं सांगितलं, मात्र ही 6ही गावं आता विरोधात आहेत. जर हद्दवाढीत गेलो तर मोठा जनक्षोभाला सामोरं जावं लागलं असं म्हणतात. नाही, आता याच्यामध्ये काय झालं आहे की कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नगरपालिका असताना जे क्षेत्र होतं ते क्षेत्रफळ आजही आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे कोणतेही फायदे लोकसंख्येचा निकष पूर्ण न केल्यामुळं आपल्याला स्मार्ट सिटीसारख्या योजनांचा फायदा घेता येत नाही. आणि कोल्हापूर शहर आपल्या सर्वांचं आहे, आपल्या जिल्ह्याची राजधानी आहे. कोल्हापूर शहर हे सर्वांग सुंदर व्हावं ही सर्व नागरिकांची इच्छा आहे. त्यासाठी जे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक मूलभूत सेवा सुविधांचा फायदा घेतात अशी नजीकची 6 गावं तर किमान पहिल्या टप्प्यामध्ये आपण हद्दवाढीमध्ये घ्यावीत अशा प्रकारचं माझं म्हणणं होतं, प्रस्ताव होता. आज त्या 6ही गावाचे लोक मला भेटले, त्यांनी काही आपल्या तक्रारी केल्या आणि त्यांची तक्रार एक सार्वत्रिक आहे की महानगरपालिकेला स्वतःचेच रस्ते अजून करता येत नाहीत, स्वतःच्या सुविधा पुरवता येत नाहीत नागरिकांना, तर ते आमच्या काय पुरवणार असं त्यांचं म्हणजे पहिली मुख्य तक्रार आहे. आता यामध्ये मी त्यांना सांगितलं की बा तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही, पण आपण विश्वासात घेऊ आणि नंतर आपण निर्णय घेऊ. आता नवीन वर्ष हे 2024 येते. आता 2024मध्ये सर्व लोकसभा विधानसभा सर्व निवडणुका आहेत. या निवडणुका जिंकणं आणि त्यासाठी जे जे आजपर्यंत आमच्याकडनं जे प्रलंबित प्रश्न असतील, विकासाचे असतील, नागरिकांच्या हिताचे असतील, त्याला प्राधान्य देणं हा आमचा संकल्प असेल. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप.